रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत आहे. मी अमोल सावंत, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तसेच शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकचा धडाडीचा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे एपिसोड 2 या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अतुल गवळी. तर शेतकरी मित्रांनो, पाठीमागच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतलं की बियाण्याची निवड कशी करावी आणि बियाणे कसे असावे. तरी शेतकरी मित्रांनो, आपण लागवड आणि जमीन कशी निवडायची या एपिसोडमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. तसेच जमिनीची मशागत करताना काय काळजी घ्यावी. तरी शेतकरी मित्रांनो, आपण जमीन मुरमाड हलक्या प्रतीची निचऱ्याची जमीन असावी आणि काळी जमीन असली तरी निचऱ्याची जमीन असावी. शक्यतो काळी जमीन टाळावी, मुरमाड जमीन घ्यावी. आले लागवडीसाठी योग्य जमीन असते. हे आपण पाठीमागच्या एपिसोडमध्ये सांगितलेलंच आहे. आणि जमिनीची पूर्ण मशागत करून घ्यावी. खोल नांगरट असावी. त्याच्यानंतरनं सरी तापून द्यावी आणि एकरी 20 ते 25 टन शेणखत टाकलेलं असावं. जमिनीची चांगल्या प्रकारचे नांगरट केल्यानंतर त्यात मळे आणि शेणखत विस्कुटून घेतल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 महिने जमीन चांगली तापलेली असावी. बरोबर आहे सावंत सर. त्यात 20 ते 25 टनच शेणखत सेंद्रिय असावं. त्यामुळं तापल्यानंतर जमीन परत रोटरेटर करून नंतरच बेड टाकावे. साधारणतः बेड टाकताना आपण 4.5 फुटाचे बेड असावेत. हां, बरोबर आहे सावंत साहेब. पण बेड टाकल्यानंतर त्याच्यात बेसल डोसची गरज असते थोडीशी. शेतकरी मित्रांनो, जर आलं पीक घ्यायचं असेल तर जमिनीची प्रतवारी एकदम उत्तम प्रकारची असायला हवी. साहेब, तुमचं पाणी व्यवस्थापन बी चांगलं असावं जमिनीचं. तरी शेतकरी मित्रांनो, आपण आले करताना पूर्णपणे जमिनीची काळजी घेऊनच आल्याचं नियोजन करावं. जमीन पूर्ण निचऱ्याची असावी. पाऊस जरी झाला तरी जमिनीतून पाण्याची निचरा क्षमता लगेच व्हावी. जेणेकरून पाणी थांबणार नाही, आल्यामध्ये आलं लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. तर शेतकरी मित्रांनो, आले पिकाबाबत आपल्या काही अडचणी असतील तर आपण रामा ॲग्रोटेकच्या कस्टमर केअरला कॉल करून आपले शंका निरसन करून घ्यावी किंवा खालील कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट सुद्धा करू शकता. तरी शेतकरी मित्रांनो, आपण बियाणं काढल्यानंतर बियाणं बघितल्यानंतर बियाण्याची ही नाकं जी असतात ती चांगल्या प्रतीची नाकं असावीत. आणि नाकाची आपण घरी नेल्यानंतर स्वच्छ करून बियाण्याची अशी कोपऱ्यामध्ये आडही लावतात, झाकून ठेवायचं असते. आणि नंतर एक 15 ते 20 दिवसानंतर बियाणं लावायला घेतल्यानंतर ब्रीज प्रक्रिया करून बियाणं लावावे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आत्ता झालेल्या एपिसोडमध्ये आपणास माहिती मिळाली की आले लागण करताना काय काळजी घ्यावी, आल्याची जमीन व्यवस्थापन कशी असावी. तरी शेतकरी मित्रांनो, आपण आलं पुढच्या भागामध्ये आपण आलं कशी लागवड करायची, ब्रीज प्रक्रिया कशी करायची ते नेक्स्ट भागामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. तर शेतकरी मित्रांनो, आल्याविषयी अशी पुढची माहिती आपणास आवश्यक असेल तर पाहायला विसरू नका रामा ॲग्रोटेकचा लोकप्रिय कार्यक्रम. शेतकरी मित्रांनो, पाहायला विसरू नका. येणाऱ्या रविवारी प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे.